नमस्कार. प्रस्तुत सत्य अनुभव हा 20-30 वर्षांपूर्वीचा असून साधारण अनुभव कावेरी हिचा आहे. पुढील अनुभव आपण त्यांच्याच शब्दात ऐकूयात. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, माझं नाव कावेरी आहे. आज मी तुम्हाला एक असा प्रसंग सांगणार आहे जो माझ्या आयुष्याचा अमूल्य ठेवा आहे. मी लहानपणापासूनच श्री दत्त महाराजांची उपासना करते. संसारात वावरताना भक्तीचा धागा कधीही तुटला नाही. मनात एकच इच्छा होती, एकदा तरी गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं. भागवत सप्ताह आणि एक अद्भुत सकाळ. एक दिवस आमच्या गावात भागवत सप्ताह सुरू झाला. गावात एक वेगळाच पवित्र गंध पसरला होता. घराघरात कीर्तन, कथा, भजन चालू होते. सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. त्या दिवशी मी नेहमीपेक्षा लवकर उठले. पहाटेचे साधारण 5 वाजले होते. घराचे अंगण स्वच्छ धुतले, सडा रांगोळी केलं, दाराला तोरण लावले आणि एक वेगळंच समाधान माझ्या मनात होतं. तेवढ्यात काहीतरी अद्भुत घडलं. समोरून एक तेजस्वी पुरुष जाताना दिसला. त्याच्या अंगावर काशा रंगाचं वस्त्र, डोक्यावर टोप आहे, हातात कमंडलू आहे आणि चेहरा तो स्तब्ध, इतका शांत आणि तेजस्वी की मी अक्षरशः स्तब्ध झाले. हे गृहस्थ कोण आहेत? माझ्या मनानेच उत्तर दिलं, दत्तगुरू. स्वतः दत्तगुरू. मी श्वास रोखून पाहत राहिले. ते थोडे थांबले. माझे पाय आपोआप पुढे सरकले. मी धावत जाऊन त्यांच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि ते क्षणभरात नाहीसे झाले. जागेवर पाहिलं तर फक्त रिकामं अंगण आणि शेजारी काही बायका हसत होत्या, म्हणत होत्या, अगं कावेरी, काय झालं एवढं? पण मला मात्र काहीच ऐकू येत नव्हतं. माझं मन दुसऱ्याच विश्वात हरवून गेलं होतं. त्या रात्री मी एका गाढ झोपेत होते आणि त्या झोपेत एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नात मी एका आश्रमात होते. तिथे एका विशाल वडाच्या झाडाखाली दत्तगुरू बसले होते. त्रिमुखी, तेजस्वी. त्यांच्या भोवती शिष्यगण बसले होते आणि दत्तगुरू स्वतः सांगत होते, भक्तांनो, देवाचा भास होणे आणि देवाचा साक्षात्कार होणे यात फारसा फरक नाही. कारण जेव्हा भक्ताला देवाचा भास होतो तेव्हा तोही आमच्या इच्छेविना होत नाही. देव स्वतः आपल्या कृपेने भक्ताच्या मनात आपली झलक दाखवतो. हे पाहणं म्हणजे प्रारंभिक साक्षात्कारच आहे. श्रद्धेने जो हृदय सुरूप झालेला असतो त्याला आम्ही कधीही दूर नसतो. मी त्यांचे चरण स्पर्श केले आणि माझ्या डोळ्यातून अश्रूंचा वर्षाव वाहत होता. जेणेकरून त्या प्रत्येक थेंबातून माझं संपूर्ण आयुष्य त्यांनाच अर्पण केलं होतं असं मला भासत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी शांततेने भारावून गेले होते. अंतर्मनातून एक वेगळाच आनंदाचा झरा वाहत होता. मला समजत होतं गुरूंनी मला स्वीकारलं आहे, त्यांचा आशीर्वाद मला लाभला आहे. त्या दिवसानंतर आता मी कुठेही असले, काहीही करत असले, कुठल्याही व्यक्तीसोबत असले तरीही मला जाणवतं दत्तगुरू माझ्या सोबत आहेत. आता मला कोणतीही भौतिकदृष्ट्या प्रत्यक्ष दर्शनाची आस नाही. कारण देव हा माणसात बघायचा असतो असं दत्तगुरूंनीच मला साक्षात सांगितलं होतं. जेव्हा मनाची शुद्धी होते तेव्हा देव स्वतःच आपल्या अंतःकरणात उतरतो. भास हा देवाच्या अनुकंपेचा पहिला स्पर्श असतो आणि श्रद्धेच्या मार्गाने तो पूर्ण होतो. श्री गुरुदेव दत्त. असेच देवदेवतांचे सत्य अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून देवतांची प्रचिती देणारे सत्य अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त.